नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अरे मी सांगायचंच विसरले, तुम्ही माझ्यासाठी जे गिफ्ट आणलं होतं ना, त्यामध्ये ज्वेलरी सेट नव्हता, हा परफ्यूम होता. ती हसत त्याला बॉटल दाखवत बोलली आणि आता आरंभ चांगलाच शॉक झाला. तो गोंधळून तिच्याकडे पाहत होता. काय झालं? तुम्हाला त्यात काय आहे हे माहीत नव्हतं ना? ती हसत बोलली. शुभांगी, मी तो अडखळत बोलला. हुकूम, इट्स ओके. तुमच्याकडे वेळ नव्हता म्हणून राणीला तुम्ही गिफ्ट आणायला सांगितलं ना. वेळ असता तर तुम्ही स्वतः माझ्यासाठी गिफ्ट आणलं असतं, हो ना? शुभांगी, आय एम सॉरी. मी तिला विचारायचं विसरलो की काय गिफ्ट आणलंयस. सकाळी तुझा मूड खराब होऊ नये म्हणून मी. आरंभ दिलगिरी व्यक्त करत बोलला. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला मी समजून नाही घेणार तर कोण घेणार? चला झोपा, आता फार उशीर झालाय. ती जांभई देत बोलली आणि बेडवर जाऊन झोपली. आरंभ तिच्याकडेच पाहत होता. तिला किती वाईट वाटलं असेल याची कल्पना त्याला आली होती. तोही तिच्या बाजूला जाऊन पडला. ती एका कुशीवर होऊन झोपली होती. तिची पाठ त्याच्याकडे होती. तो तिच्या जवळ सरकला. तिला चाहूल लागली होती. शुभांगी, त्यानं हळूच तिच्या पाठीवरनं हात फिरवला. हुकूम, आय एम व्हेरी टायर्ड. आदित्यनं डिनरमध्ये इतके पदार्थ मागवले होते की खाऊन खाऊन एकदम फुल झाले माझं पोट आणि आता मला जाम झोप येते. आदित्य? कोण आदित्य? तो न समजून बोलला. अहो असं काय करताय? आदित्य अगरवाल. तू त्याच्यासोबत डिनरला गेली होतीस? तो चकित होऊन तिच्याकडे पाहत बोलला. नाही, मी माझीच गेले होते, पण मी ज्या हॉटेलमध्ये गेले ना ते हॉटेल त्याचं होतं आणि योगायोगानं तोही तिथे होता. मग आम्ही मिळून डिनर केलं. ती झोपेच्या अधीन होत आळसावलेल्या आवाजात बोलली. आरंभ तसाच पडून तिला पाहत होता. तिच्यावर त्याला फार प्रेम करावंसं वाटत होतं, परंतु तिचे पिरियड्स चालू होते म्हणून त्यानं स्वतःला आवर घातला. पण तिला मिठीत घेतल्याशिवाय त्याला झोप कशी येणार ना? मग तोही तिच्या बाजूला सरकला आणि तिच्या अंगावरनं हात टाकून तिला जवळ ओढून तसाच झोपेत गेला. मग सकाळी नेहमीप्रमाणे शुभांगीला तिच्या वेळेत जाग आली. तिनं आळस देत डोळे उघडले. आरंभ तिच्या शेजारी पालथा झोपला होता. ती त्याच्याकडे पाहत होती. रात्री त्याला वाईट वाटत होतं हे त्याच्या बोलण्यात न जाणवत होतं. ती त्याच्याकडे सरकली आणि त्याच्या गालावरती ओठ टेकवणार की तिला काहीतरी लक्षात आलं आणि ती पुन्हा मागे झाली. क्षणभर त्याला पाहून ती फ्रेश व्हायला निघून गेली. ती जाताच आरंभने हळूच डोळे उघडले. ती अजूनही त्याच्यावर नाराज आहे हे तो समजून गेला. तो फोन घेऊन बाल्कनीत गेला. शुभांगी आंघोळ करून बाहेर आली. आरशासमोर उभी राहून तिनं वर बांधलेले ओले केस सोडले आणि आता ते टॉवेलनं ती कोरडे करत होती की अचानक थंडगार हातांचा स्पर्श तिच्या पोटावर जाणवला आणि ती दचकली. तिने चेहरा वर करून पाहिलं तर आरंभ तिच्या पाठीशी उभा होता आणि तिच्या केसांचा सुगंध तो घेत होता. ती शहारली. त्याचा स्पर्श होताच, कारण तो इतका जादुई स्पर्श करायचा. हुकूम, काय करताय? ती आरशात पाहून शहारत बोलली. माझ्या बायकोवर प्रेम करतोय. एनी प्रॉब्लेम? तो अगदी सिलेक्टिव्ह नजरेनं तिच्याकडे पाहत बोलला. मला काही प्रॉब्लेम नाही, कदाचित तुमच्या प्रेयसीला प्रॉब्लेम होऊ शकतो. व्हॉट? कुणाला? तो न समजून बोलला. तुमची लवर? माझी कोण लवर आहे? तो शॉक होत बोलला. तुमचं ऑफिस? ती हसत त्याच्यापासून दूर होत बोलली. ओ, लक्षात येताच तोही हसला. तिला कळालं की तुम्ही तिला सोडून बायकोवर प्रेम करताय तर तिला राग नाही येणार का? शुभांगी अंगावरती ओढणी घेत बोलली. अजून नाराज आहेस का? त्यानं तिला पुन्हा जवळ ओढत विचारलं. कशासाठी? शुभांगीनं विचारलं. कालसाठी? अजिबात नाही. तुम्ही तयार होऊन या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी छान नाश्ता बनवते. ती त्याच्यापासून पुन्हा दूर होत बोलली आणि खाली निघून गेली. तो तिच्याकडे पाहत होता. मग आरंभ तयार होऊन खाली येईपर्यंत शुभांगीने त्याच्यासाठी नाश्ता बनवला. ती सगळं काही टेबलवरती लावत होती. शुभांगी, आरंभने तिला आवाज देत तो खाली आला. सगळं रेडी आहे, ती त्याच्याकडे पाहून बोलली. तो चेअरवर बसला आणि तिनं त्याला वाढलं. त्याला वाढून मग तिनंही तिची प्लेट वाढून घेतली. मग दोघेही एकमेकांच्या समोर बसले.
शुभांगीने तिचा मोबाईल फोन हातात घेतला आणि त्यामध्ये रील पाहत ती खात होती. ती मध्येच हसत होती आणि आरंभ फक्त तिच्याकडे पाहत होता. तिचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं आणि आता ते आरंभला खटकत होतं. शुभांगी, कॉफी, तो तिच्याकडे पाहत बोलला, परंतु तिचं लक्ष नव्हतं. शुभांगी, माझी कॉफी. हे काय इथे आहे, ती त्याच्याकडे पाहून बोलली आणि पुन्हा मोबाईलमध्ये पाहू लागली. आज तुझं माझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये, तो कॉफी हातात घेत बोलला. काय म्हणालात, ती ऐकून न ऐकल्यासारखं करत बोलली. काही नाही, तो गाल फुगवून बोलला आणि तिला बाय करून ऑफिसला निघून गेला. तो गेल्यानंतर शुभांगीनं तिचं आवरलं आणि तयार होऊन घराच्या बाहेर पडली. तिच्याकडे 2-3 कॉलेजच्या जॉब ऑफर लेटर्स होत्या. ती त्याच ठिकाणी गेली. आरंभ इकडे ऑफिसामध्ये आला, परंतु त्याचं कामात मन लागत नव्हतं. त्याचा मूड अगदी चिडचिडा झाला होता. प्रत्येकावरती काही ना काही क्षुल्लक कारणानं तो रागावत होता. आज काय झालंय हुकुमला, सगळ्या स्टाफवरती आग ओकतायत. जय बोलला, तू त्यांची बाजू घेऊ नकोस. सगळे कामाच्या बाबतीत हलगर्जेपणा करायला लागलेत. सगळ्यांना सांग मला हे अजिबात चालणार नाही. सगळा मूड ऑफ केलाय, तो चिडून बोलला. ओके सांगतो, पण तुझा मूड ऑफिसच्या कामामुळे ऑफ झालेला नाहीये. नक्कीच काहीतरी दुसरं कारण आहे. जय त्याचं निरीक्षण करत बोलला. दुसरं काय कारण असणार, आरंभ कपाळावर आठ्या पाडून बोलला. शुभांगी, जय बोलला आणि आरंभने चमकून त्याच्याकडे पाहिलं. मला काल राणीने सांगितलं की शुभांगीचा फोन आला होता आणि तिच्या बोलण्यातनं ती नाराज वाटली. काय झालंय, जयने विचारलं. काहीच नाही, मी राणीच्या हस्ते गिफ्ट मागवलं म्हणून तिला राग आलाय कदाचित, आरंभ बोलला. नाही, अशा छोट्या गोष्टीवरनं ती नाराज होणार नाही, जय त्याला रोखून पाहत बोलला. ॲक्च्युली राणीनं तिच्यासाठी काय गिफ्ट आणलंय हे मला माहीत नव्हतं आणि मी म्हणालो त्यात ज्वेलरी सेट आहे. आम्ही डिनरला जाणार होतो आणि 2 दिवसांपासून मी घरी गेलो नाही वेळेमध्ये. आर यू मॅड आरंभ, एकतर तू राणीच्या हातून तिच्यासाठी गिफ्ट मागवलंस आणि वर तिच्याशी खोटं बोललंस. ठीक आहे यार जय, झाली चूक. त्यासाठी 100 वेळा सॉरी म्हणून सुद्धा झालंय, अजून काय करू, आरंभ चिडून बोलला. तू ना कधी सुधारणार नाहीस. तुझ्या याच ॲटिट्यूडमुळे ती नाराज आहे. विचार कर आणि चूक वेळीच सुधार, नाहीतर तुमच्या नात्यात दुरावा येईल. जय सुद्धा चिडून बोलला आणि केबिनमधून निघून गेला. मग आरंभ तसाच विचार करत चेअरवर बसला. मागच्या काही दिवसांपासून तो खरंच तिच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता. सातत्यानं कामात बिझी होता. तर मग पाहूयात की आता हुकूम पुढे काय करणार ते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.